बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. शिला आता बंदिस्त जीवन जगत होती. तिला अनंतकडे जाता येत नव्हतं आणि त्यामुळे तिच्या मनस्थितीचा कडेलोट झाला होता. दिवसेंदिवस ती खंगत चालली होती. तिचं मन कुठंच लागत नव्हतं. त्यातच तिला अधूनमधून ताप येऊ लागला होता. अगदीच कंटाळा आला की ती उठून लताकडे जाऊन राणीला पाहून येत होती. आणि मोहनरावानं शिलावर सक्त पाळत ठेवली होती. त्यानं आपल्या हाताखालची माणसं सर्वत्र पेरली होती. त्याच दरम्यान अनंतनं मुक्ताशी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यामुळे मुक्ता सुखी झाली होती. परंतु अनंतचा आत्मा पूर्ववत पेटत होता. त्याला शिला भेटत नव्हती आणि तिनं भेटावं म्हणून तो झुरत होता. शिला दिसावी म्हणून त्याचे डोळे सरपडत होते. आणि मग तो उठून लताकडे जाऊन राणीला चोरून पाहत होता आणि चॉकलेट देत होता. त्याचं चित्त कशातच लागत नव्हतं. तो रात्रीच्या रात्री जागत होता. एखाद्या दिवशी रात्री त्याच्या मनाची अस्वस्थता वाढली की तो रात्रभर भटकत होता. आपण काय हिंडतो हेच त्याला कळत नव्हतं. आणि पुढं थोड्या दिवसात अनंतला वेडाचे झटके येऊ लागले आणि तो कुठंही फिरू लागला. एका सकाळीच त्यानं हाक मारली, मुक्ता जी, इकडे ये. आले. ती पुढं आली. मुक्ता, तू आता गावी जा. अनंत उदासपणे म्हणाला, घर मळा सर्व काही सांभाळ. आता हे सर्व तुझं आहे. मी एका मित्राकडे जात आहे. परत कधी येणार? मुक्तानं काळजीच्या सुरात विचारलं. लवकर येईन, अनंत उत्तरला. तुम्हाला आता लवकरच यावं लागेल. मुक्ता डोळे पुशीत म्हणाली, आता मी एकटी नाही, लवकरच आपल्या घरात बाळ येणार आहे. मग तर तू मुळीच चिंता करू नकोस. अनंत शांतपणे म्हणाला, आता मी कशाचीच काळजी करणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी मुक्तानी पांडा यांना गावी पाठवून अनंत आळतेकरांकडे गेला. आणि त्याच दिवशी मोहनरावाकडून ती बातमी शिला आणि लता यांना कळली. अनंत कुठं गेला असेल याचा शिला विचार करू लागली. आणि 5व्या दिवशी सर्व वर्तमानपत्राने अनंतच्या फोटोसह भयंकर बातमी छापली की एक रेल्वे गाडी मन नदीच्या पुलावरून नदीत कोसळली. किती उतारू प्राणास मुकले आहेत ते समजत नाही, मात्र मृतांची प्रेतं काढायचं काम सुरू आहे. या अपघातात सुप्रसिद्ध लेखक अनंत उद्धवराव पाटील ठार झाले आहेत. आणि ती बातमी वाचून आणि तो फोटो पाहून शिलाच्या हृदयात आग लागली होती. आणि त्या दिवसापासून ती जगण्याऐवजी कसं मरावं याचाच विचार करीत होती. परंतु अलीकडे तो विलक्षण प्रकार घडत होता. मध्येच एखाद्या सकाळीच शिलाला आपल्या दारात मोगऱ्याची ताजी फुलं दिसत होती. आणि रात्री लताच्या घरी राणीच्या हातात चॉकलेट दिसत होतं. आणि त्या चमत्कारानं शिला, लता आणि जयवंतराव यांचा गोंधळ उडाला होता. शिला मनात म्हणत होती, त्यानं आपला शब्द खरा केला आहे. मी मेलो तरी माझा आत्मा तुझ्याभोवती भटकत राहील असं तो म्हणाला होता. त्याचप्रमाणे आता त्याचा तो आत्माच माझ्यासाठी सरपडत फिरत आहे. यात काहीच खोटं नाही. त्याचा तो आत्मा मला विसरलेला नाही आणि पुढेही तो विसरणार नाही. शिला शांत पडली होती. रात्री अनंत आला. त्यानं माझ्या दारात फुलं ठेवली, राणीला चॉकलेट दिलं आणि नाहीसा झाला. याचा अर्थ काय? शिला स्वतःला हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारित होती. लता गंभीर चेहरा करून स्वयंपाक करीत होती. आणि ज्या जागी येऊन अनंत राणीला खाऊ देऊन जात होता त्या जागी राणी एकटीच खेळत होती आणि वरचेवर बावरून अनंतची वाट पाहत होती. थोड्या वेळानं जयवंतराव आणि मोहनराव आले आणि गंभीरपणे रात्रीच्या प्रकाराचा विचार करीत बसले. मोहन, भूत या कल्पनेवर माझा मुळीच विश्वास नाही, जयवंतराव म्हणाला. परंतु अनंतच्या या प्रकारानं माझी तर मतीच गुंग झाली आहे. आणि दुसरं असं की तो असा वरचेवर येऊन राणीला चॉकलेट देऊन जातो
याचं कारण काय असावं? यात काहीतरी निश्चित गूढ आहे, मोहन म्हणाला. कारण ज्या दिवशी तो राणीला खाऊ देऊन जातो त्या दिवशी माझ्या दारात फुलं सापडतात. मग हे रहस्य काय असावं? यात नक्कीच काहीतरी रहस्य आहे, मोहन म्हणाला. पोलिसांना त्याच्या खिशात सापडलेला फोटो आणि कागदपत्र यावरून तो अनंतच होता. म्हणजे अनंत मेला आहे याबद्दल शंकाच उरत नाही. हे अनंतचं भूतच आहे असं तुला म्हणायचं आहे का? जयवंतरावाने प्रश्न केला. मग मग तुमचं मत काय आहे? मोहनने उलट विचारलं. मला काहीच सुचत नाही, जयवंतराव हताश होऊन बोलला. मला वाटतं आपण दारात पोलीस बंदोबस्त ठेवावा, मोहन म्हणाला. मला हे पटत नाही, जयवंतराव म्हणाला. कारण भुताटकीचे अनेक चमत्कार लोकांना माहिती आहेत आणि जर हा भुताटकीचाच प्रकार असेल तर पोलीस काहीच करणार नाहीत. शिवाय पोलीस बंदोबस्त किती दिवस ठेवणार हा एक प्रश्नच आहे. मग काय करणार आहात? मोहनने विचारलं. आणि जयवंतराव म्हणाला. आता एकच करता येईल की काही विश्वासातली माणसं पालतीवर ठेवून खरा प्रकार काय आहे हे पाहता येईल, एवढंच. ठीक आहे, तसं करा, मोहन म्हणाला. मीही स्वतः सावध राहतो. शीलानं त्या दोघांचं बोलणं ऐकलं आणि तिचे डोळे भरले आणि स्वतःवर संतापून, शीला, तू जन्माला येऊन काय मिळवलंस? तू एका चांगल्या आणि प्रेमी माणसाच्या जीवनात आग लावून त्याची प्रथम राख केलीस, त्याला माणसातून उठवून भूताच्या पंक्तीला बसविलीस आणि आता त्याचा तो भडकत असलेला आत्मा गारद करून तू डोळे झाकणार. अनंत रात्री येऊन गेला त्या दिवसापासून जयवंतरावानं आपली काही माणसं बंगल्याच्या आजूबाजूला ठेवली होती आणि तो स्वतःही सावध होता. लतानं भरलेलं पिस्तूल जवळ ठेवलं होतं. ती रात्री ते पिस्तूल उशाला घेऊन झोपत होती आणि रोज रात्री झोपतेवेळी राणी आईला म्हणत होती, आई, अनंत काकांना मालू नको बलं का? आणि अनंताचं नाव ऐकताच लताला धडकी भरत होती आणि शीला रोज सकाळी उठून अंगणात फुलं पाहत होती. परंतु तिची निराशा होत होती आणि एखाद्या दिवशी दारात फुलं दिसली की तिला आनंद होत होता आणि ती लताकडे जात होती आणि राणीला रात्री खाऊ देऊन अनंत गेल्याचं ऐकून तिला हर्ष होत होता आणि ती तो दिवस हसत काढत होती. अर्धी रात्र झाली होती. अंधारानं पोकळीनं पोकळी भरून काढली होती. चराचर निपचित पडलं होतं आणि वातावरणात भेसूरता भरली होती. पुलाखालून अनंताची आकृती उठून शहराकडे चालू लागली. तो समोर पाहत चालला होता. प्रथम त्यानं शिलाकडे जाऊन तिच्या दारात मूठभर फुलं ठेवली आणि नंतर तो लताकडे गेला. बंगला शांतच होता. त्यानं दार लोटताच ते उघडलं गेलं. नंतर तो आत गेला आणि हळूच राणीच्या हातात चॉकलेटचं पाकिट देऊन तो चटकन बाहेर पडला आणि राणी म्हणाली, आई, अनंत काका येऊन गेले. तशी लता उठली. तिनं दिवा लावला आणि व्हरांड्यात गेली तेव्हा अनंत फाटकाजवळ गेला होता. त्यानं वळून पाहिलं आणि लतानं गोळी झाडली. मोठा धडाका उडाला आणि अनंत फाटकाजवळ जाऊन कोसळला. जयवंतराव धावत गेला. राणी बाहेर आली. पिस्तुलाच्या आवाजानं आजूबाजूचे लोक जागे झाले. ती गोळी अनंताच्या मानेला लागली होती आणि तो रक्ताच्या थारोळ्यात शांत पडला होता. त्याला पडलेला पाहून राणीनं एकच आक्रोश सुरू केला. आईनं अनंत काकांना मारलं असं म्हणत ती लोळू लागली. अनंत! जयवंतरावानं हाक मारली. होय, मी अनंतच आहे, अनंत बोलू लागला. आता राणीला शांत करा, तिला सांभाळा, नाहीतर ती लताच्या विरुद्ध जबानी देईल आणि लताकडील पिस्तूल बाजूला ठेवा. माझं पिस्तूल माझ्याजवळ आहे. लोकांनी गर्दी केली. जयवंतरावानं अनंतला मोटारीत घालून दवाखान्यात नेला. तिथं जाताच आत्महत्या एवढे शब्द उच्चारून अनंत बेशुद्ध झाला.
सकाळी दारात फुलं पाहता शिला लताकडे गेली आणि तिला दारातच राणी रडत म्हणाली, मावशी, मावशी, रात्री आईनं अनंत काकांना गोळी मारली. आणि हे ऐकून शिलानं लताला जाऊन विचारलं, लता, काय केलंस? शिला, मी तरी काय करू? लता डोळ्याला पदर लावून म्हणाली, मी भूत म्हणून गोळी झाडली ग. आता चल दवाखान्यात. अनंत. शिलानं हंबरडा फोडला. अनंत शांत पडला होता. रात्रीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही त्याच्या मानेतील ती गोळी सापडली नव्हती. म्हणून डॉक्टर पुन्हा त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करायचा विचार करत होते, पण ती धोक्याची वाटत होती. शिला आणि लता अनंतच्या जवळ बसल्या होत्या. त्या दोघींचे डोळे अश्रू ढाळीत होते आणि राणी हुंदके देत रडत होती. जयवंतराव मुग्ध होऊन त्याच्याकडे एकटक पाहत होता. ती मंडळी अनंत कधी बोलतोय याची वाट पाहत होती. उशिरानं त्यानं डोळे उघडून सर्वत्र नजर फिरवली आणि शिलाला रडत असलेली पाहून त्याचे डोळे भरले. मग त्यानं राणीला पुढं बोलावली. तशी ती पुढं जाऊन म्हणाली, काका, काका, तुम्हाला आईनं मारलं ना? नाही राणी, मला माझ्या कर्मानं मारला आहे. अनंत क्षीण आवाजात म्हणाला, राणी, तुझ्या आईनं माझ्यावर उपकार करून मला एका भयंकर अशा दुःखातून मुक्त केलं आहे. तू तसं बोलू नकोस. आणि काय? जयवंतरावानं विचारलं. आणि अनंत म्हणाला, माझं पिस्तूल कुठं आहे? ते तुम्ही ताब्यात घ्या. खिशात आणखी काय होतं? फुलं आणि चॉकलेट. जयवंतराव बोलला आणि शिला मनात म्हणाली, जे जे बोललात ते तुम्ही खरं केलं. जयवंतराव, आता माझं एक काम करा. अनंत म्हणाला, आत्ता जाऊन 2 तारा करा. एक मुक्ताला आणि एक माझे मित्र S. आलतेकर, मुक्काम पोस्ट आलते, पन्हाळा पेटा. ठीक आहे. असं म्हणून जयवंतराव निघाला आणि डॉक्टर त्याला एक बाजूला घेऊन म्हणाला, मिस्टर थोरात, रात्री अनंतवर एक शस्त्रक्रिया झाली आहे, परंतु ती गोळी कुठं दडली आहे तिचा पत्ताच लागत नाही. तेव्हा पेशंटची परिस्थिती गंभीर आहे. त्याच्या मानेची अर्धी चिरफाड झाली असून आणखी किती करायची हा प्रश्नच आहे. तेव्हा तुम्ही त्यांच्या आप्तांना बोलावून घ्यावे. म्हणूनच पोस्टात जात आहे. असं उत्तर देऊन जयवंतराव अनंताच्या भवितव्याचा विचार करीत बाहेर गेला. मुक्ता, आलतेकर, लता, शिला, जयवंतराव, राणी ही मंडळी अनंतभोवती बसली होती. तो पडून बोलत होता, आलतेकर, ठरल्याप्रमाणे माझा शेवट समीप आला आहे. तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की ठरल्याप्रमाणे माझ्या दौलतीची विल्हेवाट लावायची. आणि दुसरं असं की माझी जीवनकथा अर्धी लिहिली आहे, ती पूर्ण करायची. मुक्ता देईल ती हस्तलिखित घेऊन आता मी जे सांगेन ते नोंद करून पुढील भाग पूर्ण करायचा. बरं, ही गोळी झाडली कोणी ते तुम्ही नंतर जयवंतरावांना विचारा. बरं सांगा. आलतेकर सरळ बसले आणि अनंत सांगू लागला, आलतेकर, मी जन्मापासून पोरका आहे. लहानपणी माझी आणि माझ्या आईबापांची मृत्यूनं ताटातूट केली. त्यामुळं वाटत होतं की कुणीतरी माझी काळजी करावी, माझ्या शिरावर मायेचं छत्र धरावं. म्हणून मी काही माणसांना आपली माणसं समजून बसलो, परंतु त्या सर्वांनीच मला लाथाडलं. ती मला सोडून गेली. नव्हे, मी इतका श्रीमंत असून मला घरातून हाकून लावलं. मी, शिला आणि लता, आम्ही एकत्र वाढलो. त्यांना आपलं आप्त मानलं, परंतु
लतानं माझा घोर अपमान केला. त्यानं मी खचून गेलो, जन्मातून उठलो. परंतु लताच्या राणीवर माझं फारच प्रेम होतं. तिला पाहण्यासाठी माझा जीव तळमळत होता. आणि जेव्हा लतानं मला घरी येऊ नको अशी ताकीद दिली, तेव्हापासून मला वेडाचे झटके येऊ लागले. काही वेळ मी ठीक असायचा, तर मध्येच मला वेडाचा झटका यायचा आणि मी काय करीत आहे, कुठं जात आहे याचं मला भानच राहत नव्हतं. मला राणीची आठवण झाली की भयंकर दुःख होत होतं. मग ते दुःख असह्य होऊन मी एके दिवशी राजापूर सोडलं आणि कुठंतरी दूर जावं म्हणून निघालो. गाडीत एका माणसानं माझं पाकीट चोरलं आणि मी गाडी सोडली आणि पुढं त्याच गाडीला अपघात झाला. ज्या माणसाजवळ ते माझं पाकीट सापडलं त्यालाच पोलिसांनी अनंत म्हणून जाहीर केलं, कारण त्या पाकिटात माझा फोटो होता. तोही वर्तमानपत्रांनी छापला आणि मी जिवंतपणे मरण पावलो. नंतर मी राजापूरला आलो आणि कुठंही बसू लागलो. आपण कुणालाही दिसू नये, स्वतःला दडवावे असं मला वाटत होतं. मी काय जेवलो, कुठं झोपलो मला काही आठवत नाही. परंतु राणीची आठवण झाली की मी रात्री चुरून लताच्या घरी जाऊ लागलो. परंतु आमच्या घराचं दार कसं उघडलं जात होतं? जयवंतरावानं विचारलं आणि अनंत म्हणाला, ते राणीला विचारा. मी घरी यावं म्हणून ती रोज दार उघडं ठेवीत होती आणि त्यामुळंच मी भूत ठरलो आणि काल माझा तसा तो शेवट झाला. आता मला जगण्याची आशा नाही आणि इच्छाही नाही. अनंत बोलत होता. निशिला पुतळ्यासारखी बसून ऐकत होती आणि रडत होती. लता पश्चातापाच्या आगीत होरपळत होती. राणी केविलवाना चेहरा करून अनंतकडे पाहत होती. बरं, पुढं बोला, आळतेकर बोलला. पुढं काय? पिस्तुलातील आगीनं माझ्या हृदयातील आग विझली. अनंत म्हणाला, दुःखानं दुःख शिथिल होतं असा मला अनुभव आला आहे. तेव्हा ही कादंबरी पूर्ण करा आणि मृत्यूपत्राप्रमाणे माझी सर्व दौलत मुक्ताला मिळावी आणि माझी पेरूची बाग राणीला मिळावी, म्हणजे माझा आत्मा शांत होईल. ते सर्व होईल, आळतेकर म्हणाला. तुमच्या पुस्तकाचं नाव काय ठेवायचं? आग. अनंत सद्गदित होऊन म्हणाला, आळतेकर, काळजाला लागलेली आग भयंकर असते, हे मी तुम्हाला कसं सांगू? भेटीची वेळ संपली. सर्व मंडळी निघाली तेव्हा मुक्तानं अनंतच्या पायावर डोकं ठेवलं आणि हुंदके देत म्हणाली, सरकार, मी शिकस्त केली ना, पण यश आलं नाही. मुक्ता, मी स्वतःच अपयशी आहे, मग तुला कसं यश येणार? अनंत म्हणाला, सर्व काही जप, सुखी राहा, बाळाला सांभाळ, पांडाची काळजी घे, त्याचं लग्न कर. आता आपली सर्वांची हीच शेवटची भेट आहे. जा जा. आणि हे पहा, मी काहीही घेऊन जात नाही. फक्त तू, शिला, लता, राणी, जयवंतराव, मोहनराव या सर्वांची गोड आठवण घेऊन जात आहे. आता माझं पत्र तुम्हाला येणार नाही आणि तुमची खुशाली मला कळणार नाही. राणीचं लग्न होईल तेव्हा तिला माझ्या वतीनं 5,000चे दागिने कर. विसरू नको. आता तू मुक्ता नसून अनंत उद्धवराव चव्हाण आहेस. अनंत. शिलानं हंबरडा फोडला आणि त्याच रात्री अनंतवर पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु डॉक्टरांना यश आले नाही. अनंतनं अखेर जगाचा कायमचा निरोप घेतला. अनंत अनंतात विलीन झाला आणि अनंत मरण पावला ही बातमी जेव्हा शिलानं ऐकली तेव्हा ती चरफडून उठली आणि मी आज आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी लिहून ठेवून धावत निघाली. तेव्हा तिला काहीच दिसत नव्हतं.
ती भ्रमिष्ट झाली होती आणि दवाखान्याच्या रोखानं पळत होती. परंतु ती अनंतच्या प्रेतापर्यंत पोहोचू शकली नाही. मध्येच एका मोटारीनं तिला त्या दुःखातून मुक्त केलं आणि अनंत बरोबरच तिची ही जीवनज्योत निमाली. राणीवर जीवापलीकडे प्रेम करणारी शिला आपल्या लाडक्या राणीला टाकून निघून गेली. लता, रावसाहेब, जयवंतराव, सावळाराम थोरात आणि ज्याच्याशी लग्न झाले होते तो मोहन, या सर्वांना दुःखात लोटून ती गेली. लताच्या आनंदानं भरलेल्या घरात दुःखाचा अंधार दाटला. सावळाराम थोरात अस्वल ढाळीत म्हणाला, हे माझ्याच विपरीत करणीचं फळ आहे. मीच शिलाबाईचं जबरीनं लग्न केलं. ते जर केलं नसतं तर ती जन्माची सुखी झाली असती. आणि राणी तर वेडावली होती. ती मावशीने अनंत काका अशा हाका मारून एकसारखी रडत होती आणि राणीची ती करुण अवस्था पाहून लताचं काळीज फाटत होतं आणि तीही राणीला पोटाशी धरून हंबरत होती. मुक्ताच्या आकांताला तर सीमाच नव्हती. नदीकाठी 2 चित्ता समोरासमोर जळत होत्या. आग धडधडत होती. दोन्हींची धग एक झाली होती. जयवंतराव, सावळाराम, रावसाहेब, मोहन हे दूर उभे राहून पाहत होते. लता राणीला घेऊन दूर पुलावर उभी होती. तिथंच मुक्ता रडत उभी होती. ती म्हणत होती, सरकार, माझ्यासाठी नाहीतर बाळासाठी आणि आपल्या लाडक्या राणीसाठी तरी जगायचं होतं. का कंटाळा केलात आमचा? समोर चिता भडकल्या होत्या. त्या दोन्ही चितांचा धूर पुष्कळ उंच जाऊन मग एकत्र मिसळून दिगंतराकडे झेप घेत होता. तो एकत्र झालेला धूर पाहून मुक्ता म्हणाली, सरकार, जिवंतपणी तुम्हाला शिला लाभली नाही, परंतु तुम्ही तिला मरून मिळवली आणि आता तिचा धूर बरोबर घेऊन जात आहात. केवढं हे नवल. धन्यवाद. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या आग या कादंबरीचं अभिवाचन इथे संपत आहे. धन्यवाद. आमच्या श्रोतेमित्रांना एक नम्र विनंती. खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे. हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत. कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.